ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आता आपल्या सोबत आहेत। सुषमा अंधारे जी, तुमच्यापर्यंत या बदलापूरच्या घटनेची काय काय माहिती आलेली आहे आणि तुमची प्रतिक्रिया त्याबद्दल? सुषमाताई, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येतात। काही वेळापूर्वी ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून सुद्धा आपण माहिती घेतली आहे। ते म्हणालेत की 2 दिवस या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन एक अहवाल तयार होईल। तो अहवाल आल्यानंतर आपण तातडीनं कारवाई करणार आहोत, पण तोपर्यंत पालकांनी, बदलापूरकरांनी संयम बाळगावा, कुठेही कायदा आपल्याच्याने मोडणार नाही याची काळजी घ्यावी, दक्षता घ्यावी असं आवाहन देखील शंभूराज देसाई यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर पोलिसांनी आपल्या कर्तव्यात कुठली कसूर केलेली असेल, हरगर्जीपणा केला असेल तर त्या पोलिसांवर सुद्धा कठोरात कठोर कारवाई होईल असं आश्वासन देखील शंभूराज देसाई यांनी दिलं आहे। आपल्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत। सुषमाताई, बदलापुरात काय प्रकार घडलाय तुम्ही बघितलाय? एक तर तुमच्यापर्यंत काय माहिती आलेली आहे आणि तुमची प्रतिक्रिया या संतापजनक घटनेबद्दल? काल आमच्या पक्षाचे पदाधिकारी ॲडव्होकेट जयेश वाणी यांच्याकडे या संबंधाने कायदेशीर म्हणून मुलीशी संबंधित काही लोक जेव्हा आले तेव्हा ही घटना आमच्या लक्षात आली आणि कालच आमच्या पक्षाचे तिथे बोंडारी असतील, पलांडे असतील, शरद पाटील असतील किंवा ॲडव्होकेट जयेश वाणी असतील, ते प्रचंड संतप्त होते। त्यांनी मला या झाल्या प्रकाराची माहिती दिली, परंतु काल रक्षाबंधन होते, त्यामुळे पोलीस आणि एकूण शासन व्यवस्थेवर अधिकचा ताण निर्माण होऊ नये यासाठी कालचा दिवस हा आम्ही मोठ्या कष्टाने थांबलो होतो। आज पोलिसांकडे निवेदन देणं आणि शाळा प्रशासनाच्या समोर आंदोलन करण्यासाठी लोक अत्यंत सहज स्वाभाविकपणे बाहेर पडलेले आहेत। मुळात 3 वर्ष 8 महिन्याचं हे चिमुरडं बाळ, एवढ्या छोट्या बाळाला जर सुरक्षितता या राज्यात मिळत नसेल, एवढं छोटं बाळ जर जे की नर्सरीचं बाळ आहे, जे बाळ शाळेमध्ये त्या बाळाला सुरक्षितता मिळत नसेल तर ही काळीच कापणारी घटना आहे। कुणालाही म्हणजे हे दुष्कर्म करणारा जो सफाई कामगार आहे ते कुणाला, म्हणजे मी स्वतः एक आई आहे, माझं 7 वर्षांचं बाळ आहे, मला आई म्हणून, पालक म्हणून मला स्वतःला काळजीत टाकणारी ही घटना आहे। या निमित्ताने प्रश्न निर्माण होतो की जर शाळा प्रशासन लाखो रुपयांची फीस घेतं तर एवढ्या लाखो रुपयांची फीस घेताना आमच्या लेकरांना सुरक्षितता का मिळत नाही? आणि ज्या शाळांमध्ये मग आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसतील, आवश्यक त्या ठिकाणी महिला कर्मचारी नसतील, ज्या सफाई कामगार म्हणून काम करण्यासाठी मावशी नसतील, अशा शाळांना मान्यता ही शिक्षण मंत्रालय देतात तरी कशी काय? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो। बरोबर। बदलापुरात संतप्त नागरिकांकडून आंदोलन सुषमाताई आता केलं जात आहे, या नागरिकांना तुम्ही नेमकं काय आवाहन कराल? बघा, हे जे आंदोलन आहे ना, मी म्हटलं ना की इथे राजकारण आणण्याची गरजच नाही। बरोबर। ही प्रत्येक पालकाची काळजी आहे, हा प्रत्येक पालकाचा संताप आहे। म्हणजे मी म्हटलं ना की मी सुद्धा स्वतः आई म्हणून घाबरल्यासारखी होते। त्यामुळे या सगळ्या पालकांना सरकार कशा पद्धतीने आश्वस्त करणार आहे? तुम्ही आम्हाला सवलतींची खैरात नका देऊ, तुम्ही आम्हाला सुरक्षित द्या, तुम्ही आमच्या लेकी बाळी सुरक्षित राहतील, या बहिणींच्या लेकी तुमच्या भाच्या सुरक्षित राहतील याची आम्हाला काहीतरी ग्वाही द्या, ते आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे। या पालकांची सुद्धा मागणी तीच आहे। बरोबर। सुषमाताई, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल। तर बदलापुरात लैंगिक अत्याचार प्रकरणाचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत। बदलापुरात 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाला, लैंगिक अत्याचार, आणि त्याचे पडसाद आता बघायला मिळत आहेत। आंदोलन बघायला मिळत आहे ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेसमोर, आणि दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन आता सुरू आहे। अर्थात प्रत्येकाची ऑफिसला जाण्याची वेळ आहे, चाकरमानी मोठ्या संख्येने जमलेले आहेत, पण चाकरमानी हा माणूस आहे, कुठल्या तरी मुलीचा पालक सुद्धा आहे, त्यामुळे हा संताप प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय बदलापुरात।